नमस्कार, निगुतीवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणातली आवडती आणि फेमस कुळीत पिठी। तर ही कुळीत पिठी मोस्टली थंडी किंवा पावसाळ्यात बनवली जाते, जेणेकरून बॉडीला ही थोडी हीट देते। कुळीत हे गरम असतात, त्यामुळे कुळीत पिठी ही पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये बनवून खाल्ल्याने त्या बॉडीला थोडी हीट मिळते आणि त्यामुळे आपल्याला आजारपण वगैरे कमी जडतात। तर ही कुळीत पिठी मी मालवणावरूनच मागवते। मी दुसरी कुठलीच कुळीत पिठी वापरत नाही, मी ही मालवणातून स्पेशली मागवते। ही गगनगिरीची कुळीत पिठी आहे। ह्याच्यामध्ये त्यांनी धणे, हळद, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सेपरेटली धणे वगैरे असं काही टाकावं लागत नाही। तर इथे मी कुळीत पिठी गगनगिरीची कुळीत पिठी घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मी 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी 7-8 लसूणच्या पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या। आपल्याला लागणारे ओलं खोबरं ते मी इथे थोडंसं घेतलेलं आहे, थोडं कोथिंबीर आणि आपल्याला एक 8-10 कोकमं लागणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मीठ। चला तर मग आपण कुळीत पिठी कशी बनवायची ती कृती बघून घेऊ। तर इथे सर्वात प्रथम आपण 5 वाटी पाण्यामध्ये 5 चमचे कुळीत पिठी मिक्स करून घेतलेली आहे। ती अशी व्यवस्थित त्याचे गठ्ठे नाही झाले पाहिजे, लम्स नाही फॉर्म झाले पाहिजे। तर ते गठ्ठे फॉर्म होऊ नये म्हणून असं त्याला व्यवस्थित तुम्हाला ढवळत राहायचं आहे आणि ती अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊ। मीठ घालून हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। चला तर मग आपण आता फोडणीला घालूया। कुळीत पिठी फोडणीला घालण्यासाठी मी इथे टोपामध्ये 2 चमचे तेल घेतलेले। आपलं तेल गरम झालंय, तर आता आपण ह्याच्यात पहिले मिरच्या घालून घेऊ। मिरच्या तडतडल्या की आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण चांगला लाल होऊ दे। लसूण लाल झाल्यावर त्याच्यावर आपल्याला कांदा घालायचा। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा, एकदम फास्ट ठेवल्याने कांदा पटकन जळून जाईल। तर कांदा आपला थोडा लाल होऊ दे, त्यानंतर आपण ह्याच्यात पिठी ओतणार आहोत। आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, तर आपण ही जी पिठी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली ती आता ओतणार आहोत। ती पिठी आपल्याला सतत अशी ढवळत राहायची, कारण ही बेसनासारखीच असते, ही घट्ट होत जाते। जसं बेसनचं आपण पिठलं वगैरे करतो तेव्हा बेसन कसं घट्ट होत जातं, तसं ही कुळीत पिठी सुद्धा घट्ट होत जाते। त्यामुळे ह्याला आपल्याला असं ढवळत राहायचंय। आपण ह्याच्यात कोकमं घालणार आहोत, जी कोकमं आपण घेतलेली ती, आणि ह्याला उकळी येईपर्यंत हे आपण असंच ढवळत राहणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त कुळीत पिठी उकळलेली आहे आणि अशी व्यवस्थित फ्री फ्लोइंग झालेली आहे। ही जसजशी थंड होत जाईल तशी ती अजून घट्ट होत जाणार आहे। त्यामुळे एकदम घट्ट हे करू नका, असा त्याचं हे असलं पाहिजे, एकदम जाड आणि एकदम पातळ नाही। मीडियम जाडसर झालं की तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता, कारण ही अजून थंड झाल्यावर अजून घट्ट होत जाईल। तर आपण गॅस बंद करूया आणि आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया आणि आपण हे जे खोबरं कुटून घेतलेलं ते सुद्धा घालूया। तशी मस्त आपली कुळीत पिठी तयार आहे, एकदम झटपट 5 मिनिटात होणारी कुळीत पिठी आहे। तर आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त अशी गरमागरम कुळताची पिठी तयार आहे। ही तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकता।
आणि थंडीमध्ये ही खूपच चांगली असते तब्येतीसाठी. सो तुम्ही ही नक्की करून पहा आणि होप तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. थँक्यू.